हाय सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. इथे गौराईला साडी नेसवायची चालली कारण की उद्या गौर येणार आहे. तर आदल्या दिवशी साडी नेसवून ठेवते म्हणजे उद्या गडबड होणार नाही म्हणून. साडी दाखवते तुम्हाला गौराईची. ही साडी आहे छान अशी. ही पुण्यातनं आणलेली साडी आहे, माझ्या सासूबाईंनी घेऊन दिली होती. आणि आमच्याकडे एकच गौर असते, काही काही ठिकाणी गंगा गौर असं बसवतात. तर आमच्याकडे फक्त गौराई असते, गंगा नसते. म्हणून आता इथे साडी नेसवून घेतो आम्ही गौराईला. जशी आपली मुलं किंवा मुली आपल्याला दमवत असतात ना, एखादा काही सणवार असेल आणि त्यांना तयार व्हायचं असेल तेव्हा, तर त्याप्रमाणे गौराईसुद्धा आपल्याला त्रास देतात असं म्हणणं आहे पूर्वीच्या माणसांचं. त्यामुळे ना साडी नेसवताना अक्षरशः म्हणजे इतकी सॉफ्ट आहे ना साडी, ती पटकन नेसू शकतो आपण स्वतः नेसायला गेलो तर. पण गौराईला नेसवताना अक्षरशः मला ती दोनदा सोडायला लागली आणि दोनदा नेसवायला लागली. का एकदा तर निऱ्याच नीट येत नव्हत्या, तर पदरच होत नव्हता. काही ना काही ती निऱ्या नीट झाल्या, पदर नीट झालं तर त्या व्यवस्थित म्हणजे बसत नव्हत्या. असं काही ना काहीतरी चालूच होतं सारखं सारखं. त्यामुळे मग जरा नेसवताना म्हणजे म्हणतात ना की आपली मुलं ज्याप्रमाणे आपल्याला त्रास सतवतात तसं देवसुद्धा आपल्याला कधी कधी तसं म्हणजे अशी म्हण आहे की गौराईसुद्धा त्रास देते. ज्या दोन गौराई असतात ना ज्यांच्याकडे, तर ते म्हणतात की एक गौराई आहे ना ती पटकन तयार होते, पण दुसरी गौराई तयार होताना खूप नाकीनं वाढते आमच्या, असं म्हणतात. तर तसंच काहीसं होतं या बाबतीत सुद्धा. जर का तुमच्याकडे पण कोणाकडे गौराई येत असेल ना, तर तुम्हाला पण ते जाणवत असेल नक्कीच. आणि ही माझी गौराई, तिला पण जरा बरं नाही आहे, त्यामुळे तिचा चेहरा थोडासा नर्वस वगैरे दिसतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी तर खूपच जाम झाली होती. जेव्हा आम्ही गवर आणत होतो तेव्हा साडी वगैरे नेसायची होती तिला, सगळी तयारी केली होती तिने, पण तापाने तिला काही सुचतच नव्हतं. त्यामुळे तिने साडी वगैरे काही नेसली नाही तेव्हा. इथे साडी नेसवून झाली आहे गौराईला छानपैकी. दोनदा सोडून दोनदा नेसवलेली साडी आहे ही. तेव्हा बसली कुठे. आरती पण करून झाली, कारण की साडी नेसवताना मधीच लाईट गेली होती अर्धा तास तरी. आणि माणसं पण येत होती पाया वगैरे पडायला गणपती बाप्पाच्या. त्यामुळे मग काही शूट घेतलं नव्हतं. आता म्हटलं साडी फायनल नेसवून झालेली आहे आणि बाकीची पण तयारी करून ठेवली आहे, ज्वेलरी वगैरे काढून ठेवली आहे गौराईची. मग उद्या काही गडबड होणार नाही. आता भाजी निवडायची आहे मला, कारण की उद्या भाजी भाकरीचा नैवेद्य असतो त्यासाठी. तर गवर माझी कशी दिसते ती सांगा, उद्या आणखीन छान दिसेल. गवर आणायची आहे त्यासाठी ही सगळी तयारी केलेली आहे. म्हणजे 5 जणी होतीलच. हिनं घातला हो.
पुढे आले. नाही संपली. ये आधी आली का गौराई? आली ग बाई कशाच्या पायी? रामाच्या पायी. आली का गौराई? आली ग बाई कशाच्या पायी? लक्ष्मीच्या पायी. आली का गौराई? आली ग बाई कशाच्या पायी? सीतेच्या पायी. सीतेच्या पायी. आली का गौराई? आली ग बाई कशाच्या पायी? भाजी भाजी भाकरीच्या पायी. आली का गौराई? आली ग बाई. दरवर्षी येतात तरी आम्ही विसरता. स्टॉप कर. आली पायी. तू आली आणि पुढे ये बाळा. आली का गौराई? आली ग बाई. कशाच्या पायी? भैरी भवानीच्या पायी. आली का गौराई? आली ग बाई. कशाच्या पायी? सुपारी वाजवायच्या पायी. हा उपासनंतर बोला उपासनेच्या पायी. आली का गौराई? तू ना काहीतरी यांना पातळ केलंय. पातळ झालंय. तसं काही केलेलं आहे. आता नाही केलंय ते. उपासनेच्या पायी. स्टॉप करत होतो मी. असंच होत. असंच ठेवतेस की आईचं असतं ना दरवर्षी तो मला म्हणजे वाटलं मगाशी वेगळा पण तो हे नाही झाला एवढं नाही केलं. मी तिला पण विचारलं. त्याचा दोरा आहे की नाही तो खूप हे असतो आपल्याला जमत नाही. ते स्वामींनाच जमतं. पण मला वेगळं वाटलं म्हणून मी तिला विचारलं. तिच्या वर घेऊ ना. हां इथे सुंदर अशी करंडा आहे कुंकुवाचा. आता भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवणार आहे गौराईला. तरी आमटी भात आणि शिरा असं छानपैकी नैवेद्य केलेलं आहे गौराईला. आज भाजी भाकरीचा मान असतो. शापूची भाजी आणि भाकरी केलेली आहे तांदळाची. त्याचा नैवेद्य दाखवून घेते मी. त्यानंतर मी संध्याकाळी मैत्रिणीकडे गेली होती गणपतीसाठी. तर तिथे छान असं डेकोरेशन केलं होतं तिने, म्हणून मग तिथे थोडं शूट घेतलं. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय तोपर्यंत.